नसताना वेळोवेळी मार्गदर्शन करत असणारे आणि निवडणुकीमध्ये खूप मोठा सहभाग नोंदवणारे जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती आदरणीय राजेंद्रजी चव्हाणके, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे शहर अध्यक्ष आदरणीय सुभाष कुंभार, साहेबांच्या ए टीम मधले आदरणीय विजय वरंदळ, सुनील गवळी, माझे बंधू कृष्णा कासार, राष्ट्रवादीच्या आमच्या महिला शहराध्यक्ष मनीषा माळी, उपाध्यक्ष छाया काकू शिंगोटे, कविता बोराडे आमच्या सरचिटणीस, तालुक्याच्या आमच्या युवतीच्या अध्यक्ष अनुजा मस्के, युवतीच्या शहर अध्यक्ष प्राजक्ता बोराडे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे सर्वच प्रभागातील उमेदवार. आजची सभा ही सगळ्यांसाठीच अतिशय उत्साहाची होती, कारण की विधानसभेची एक जंगी सभा ही आपल्या याच परिसरामध्ये झाली होती आणि त्याच्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये इथे सभा व्हायला हवी ही प्रत्येकाची भावना असल्याने अतिशय कमी वेळामध्ये या सभेचं नियोजन आपण केलं. 4 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासक लागू असताना आणि त्याच्या मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस कोकाटे साहेबांची सत्ता नगरपालिकेमध्ये नव्हती, अशा या 9 वर्षाच्या कालावधीमध्ये सिन्नरमध्ये अनेक कामं मार्गी लावायचे मागे राहून गेले. आपण म्हणतो सत्तेशिवाय शहाणपण नाही, हे तेवढंच खरं आहे. जोपर्यंत सत्ता नसते तोपर्यंत आपण कोणत्याही कामामध्ये ढवळाढवळ करू शकत नाही आणि कामं करताना आमदार जरी असलो तरी अनेक मर्यादा येत असतात. आणि म्हणून आजची ही नगर परिषदेची निवडणूक आपल्या सिन्नरच्या विकासाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्वाची निवडणूक आहे. या 5 वर्षामध्ये आपल्याला सिन्नरला कोणत्या उंचीवर न्यायचंय, आपले ध्येय धोरण काय आहे, आपण कोणत्या दृष्टिकोनाने सिन्नरचा विचार करत आहोत हे जाणून घेणं तेवढंच महत्वाचं. आणि त्यामुळे ज्यावेळेस आपले स्वप्न आपल्या सिन्नरसाठी इतके मोठे आहे, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या विचाराची बॉडी सिन्नरच्या नगर परिषदेमध्ये असावी आणि चांगले उमेदवार तिथे द्यावे, हा प्रथम विचार आमच्या मनामध्ये आला. आणि म्हणून उमेदवारी देत असताना अनेक इच्छुक आपल्याकडे होते, प्रभागामध्ये होते, नगराध्यक्षासाठी होते, पण आपण या सगळ्या उमेदवारांच्या इच्छुक उमेदवारांचा एक मेळावा घेतला. मेळाव्यामध्ये इच्छुक उमेदवारांनी त्यांची नावं नोंदवली आणि जेवढी नावं आपल्याकडे नोंदवली गेली ते आपण सगळे सर्वेला टाकून दिले. एक प्रोफेशनल टीम हायर केली. त्या टीमने शहरात प्रत्येक भागात जाऊन सर्वे केला आणि या सर्वे मध्ये या जनतेने जो कौल दिला त्या कौल आपण मान्य करून या लोकांना उमेदवारी दिली. म्हणजे थोडक्यात तुम्ही आम्हाला हे उमेदवार तुम्हाला हवे आहे असा ज्यावेळेस विश्वास दाखवला तेव्हा आम्ही या सगळ्यांच्या उमेदवारी जाहीर केलेल्या आहे. आणि म्हणून कालच्या सभेमध्ये मी प्रत्येक उमेदवाराचं तसं बघितलं तर अतिशय व्यवस्थितरित्या इंट्रोडक्शन करून दिले. आजच्या सभेमध्ये किमान आपल्या उमेदवाराचा चेहरा काय आहे आणि शहरामध्ये आपण नगर परिषदेसाठी कोण कोण उमेदवार दिले याची माहिती हवी, याकरिता मी प्रत्येक उमेदवाराचा नामोल्लेख करून ते त्यांचं हात जोडून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घेते. सगळ्यात प्रथम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅप्टन म्हणून जे काम करणार आहे या नगर परिषदेमध्ये ते आपल्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय विठ्ठलाप्पा उगले. विठ्ठलाप्पा उगलेंबद्दल आपण बोलू तितकं कमी आहे. असा इथे उपस्थित असलेला एकही माणूस नाही जो या माणसाला ओळखत नसेल किंवा या माणसाच्या संपर्कात आलेला नसेल. आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये इलेक्शन कमिशन आपल्याकडनं एक लिस्ट घेते की तुमची संपत्ती किती आहे, कोण उमेदवार किती श्रीमंत आहे. या लिस्ट मध्ये राजे सगळ्यात गरीब उमेदवार आहे. 4 नंबरला राजेंचं नाव. अतिशय साधा सोजवळ माणूस, कामाच्या बाबतीत खूप प्रॉम्प्ट आणि सगळ्यांची गोड बोलणारा, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा जर कोणी माणूस असेल तर ते विठ्ठलराजे उगले. हे करत असताना धडाडीचे निर्णय घेणं,
आणि जनतेची समस्या सोडवणं हे त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केले. राजेंचा जर राजकीय इतिहास बघितला तर अतिशय कमी वयामध्ये ते राजकारणात आले आणि जेव्हापासून राजकारणात आले त्यांनी कोकाटे साहेबांचा हात धरला आणि त्या दिवसापासून आज तगायत त्यांनी तो हात कधीही सोडला नाही. मग सत्तेत असो, विरोधात असो, चांगली परिस्थिती असो, वाईट परिस्थिती असो, राजेंनी त्याचा कधी विचार केला नाही. राजेंसारखा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असणं हे पक्षाचंही भाग्य आहे आणि हे तुमच्या जनतेचं पण एक खूप मोठं भाग्य आहे की एवढा चांगला उमेदवार आपल्याला मिळून आपण असा माणूस नगराध्यक्ष म्हणून निवडून देणार आहोत. शेवटी नगराध्यक्षाकडनं आपल्या अपेक्षा तरी काय असतात? त्याने आपल्या समस्या सोडवायला हव्या, त्यांच्या सत्तेचा आपल्याला कधीही त्रास व्हायला नको, त्यांच्या कार्यकर्त्यांचा आपल्याला कधीही छळ व्हायला नको, त्यांची कधीही कोणावरही दमदाटी व्हायला नको, सिन्नरचा चांगला विकास व्हायला हवा अशी त्यांची भावना असायला हवी. त्या दृष्टिकोनाने त्यांनी काहीतरी ब्लूप्रिंट बनवायला हवा. याच्या आधी त्यांनी असं काम केलेलं असायला हवं. त्यांच्या कामाची पावती त्यांच्याकडे असायला हवी. ज्या वेळेस कोणीच शहरासाठी धावून येत नाही त्यावेळेस धावून येणारा माणूस जर कोणी असेल तर तो विठ्ठलराजे उगले आहे. आणि म्हणून सगळ्यात चौकटीत जर कोणी बसत असेल तर ते विठ्ठलराजे उगले आहे. आणि अशा माणसाला नाही तर मग कोणत्या माणसाला न्याय द्यावा, कोणत्या माणसाला नगराध्यक्ष म्हणून निवडून द्यावं? म्हणून मी अनेक वेळा म्हटले की नगराध्यक्षासाठी जर एक कोणता आयडियल चेहरा असेल तर तो निश्चितपणाने विठ्ठलराजे उगलेंच्या माध्यमातून आपल्याला आज दिसत आहे. त्यानंतर आपण वळूया प्रभागांमध्ये. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपण सौ वंदना केशव गोजरे व श्री बाळू पांडुरंग उगले हे 2 उमेदवार दिलेली आहेत. प्रभाग क्रमांक 2 मध्ये सौ शीतल सुनील कानडी व श्री पंकज गणपत जाधव. प्रभाग 3 मध्ये कांताबाई बाळू जाधव व श्री आशिष पोपट गोळेसर. प्रभाग 4 मध्ये सौ संध्या अशोक जाधव व श्री सागर मुरलीधर भाटजिरे. प्रभाग 5 मध्ये सौ मनीषा योगानंद गवळी. प्रभाग 6 मध्ये सौ दीपाली संतोष बेनकुळे व श्री प्रशांत सुनील सोनवणे. प्रभाग 7 मध्ये श्री अजय शंकर तुपे व सौ शांताबाई मल्लू पाबळे. प्रभाग 8 मध्ये सौ जयश्री सूरज भगत व श्री हर्षद प्रभाकर देशमुख. प्रभाग 9 मध्ये सौ ललिता दत्तात्रय हंडे व श्री अजय सतीश गोजरे. प्रभाग 10 मध्ये सौ मंदाकिनी अनिल करपे व श्री ब्रह्मानंद विठ्ठल कोबर्णे. प्रभाग 11 मध्ये सौ वैशाली अनिल वराडे व श्री किरण राजाराम गोजरे. प्रभाग 12 मध्ये श्री सुदर्शन प्रभाकर नाईक व सौ कोमल रवींद्र मोगल. प्रभाग 13 मध्ये श्री विजय एकनाथ जगडे व सौ योगिता हरिभाऊ वरंदळ. प्रभाग 14 मध्ये श्री सचिन साहेबराव देशमुख व सौ शीतल नितीन विसे. प्रभाग 15 मध्ये श्री विलास गोपीनाथ जाधव व सौ सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे. अशा या 15 प्रभागामध्ये 29 उमेदवार आणि 1 नगराध्यक्षाचा उमेदवार आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिला आहे. हे जर तुम्ही चेहरे बघितले तर 2-4 जुने चेहरे सोडले तर सगळे नवे चेहरे देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि हे चेहरे उमेदवारीसाठी जरी नवे असेल तरी यांनी यांच्या सत्तेत नसताना कोणतंही पद नसताना जे कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीची पावती आज त्यांना मिळाली आणि लोकांनी त्यांचं नाव याच्यामधनं आपल्याला सुचवलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने एक स्ट्रॉंग टीम या नगरपालिकेमध्ये नेण्याचा निर्धार घेऊन आम्ही हे उमेदवार आपल्या डोळ्यासमोर ठेवलेली आहे. सिन्नरमध्ये जेव्हापासनं या निवडणुकीचं बिगुल वाजलं त्या दिवसापासनं तर आता प्रचाराच्या या सभेला येईपर्यंत मी शहरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये डोर टू डोर प्रचार केलेला आहे. विधानसभेला सुद्धा त्यावेळेस कालावधी जास्त होता, त्यावेळेस बिल्डिंग सुद्धा घेतल्या होत्या, जे उपनगरातले लांब लांबचे घर होते ते घेतले होते. आता वेळेची जरा बंधन होती, खूप शॉर्ट पिरियड होता म्हणून डोर टू डोर घेतलं, मात्र काही बिल्डिंग सोडून दिल्या. मात्र हे करत असताना दोन्ही निवडणुकीमध्ये डोर टू डोर गेल्यामुळे
प्रत्येक प्रभागातल्या प्रत्येक एरियातल्या लोकांच्या समस्या काय आहे ह्या मी पूर्णपणे याची ज्ञात आणि माहिती ही मला आहे. एक महिला मोकळेपणाने जे माझ्याशी बोलू शकते ते इतर कोणाशी बोलू शकत नाही. आणि मला म्हणून माहिती आहे की महिलांच्या प्रॉब्लेम काय, उपनगरांमध्ये प्रॉब्लेम काय, पेठेत प्रॉब्लेम काय आहे. प्रत्येक भागातले प्रॉब्लेम हे अत्यंत वेगळे वेगळ्या स्वरूपाचे. पेठेत जर बघितलं तर जुनं सिन्नर आहे, जागा नाहीये, जुन्या ज्या जागा आहेत त्या स्पेस मध्ये तुम्हाला काम करणं आहे. खूप कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे शहर. तिथे केबल्स लोंबकळत आहे, आपल्याला इलेक्ट्रिक केबल्स MSEBच्या अंडरग्राऊंड करणं गरजेचं आहे, स्ट्रीट लाईट्स देणं गरजेचं आहे. जेवढं धूळमुक्त आपण सिन्नर करू शकतो, धूळमुक्त म्हणजे कॉन्क्रीट रोड्स एंड टू एंड करणं, जेणेकरून कोणत्याही प्रकारची धूळ घाण ही रस्त्यांवरती राहणार नाही. या सगळ्या समस्या प्रामुख्याने आपण पेठेच्या भागात किंवा जो जुना सिन्नर आहे त्या भागात म्हणू शकतो. त्याचबरोबरीने जर आपण उपनगरांमध्ये आलो तर उपनगरांमध्ये बेसिक नेसेसिटी पासून सुरुवात आहे. आज उपनगर एवढ्या मोठ्या झपाट्याने वाढली आहे की आम्ही मागच्या वर्षी मी प्रचाराला आले आणि आज या वर्षी मी प्रचाराला परत आले तर त्याच्यामध्येही मला फरक जाणवत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उपनगर वाढली आहे, रो हाऊसेस वाढली आहे, बिल्डिंग्स वाढलेली आहेत, मोठ्या प्रमाणात लोक ग्रामीण भागातले शहरामध्ये मायग्रेट झाले. अशा परिस्थितीमध्ये आपल्या उपनगरांच्या गरजा या शहरी गरजांपेक्षा फार वेगळ्या आहेत. जर आपण या उपनगरांचा भाग बघितला तर अनेक उपनगरांच्या भागामध्ये डोंगराळी रस्ते आहेत, अजून कुठे टेकड आहे, कुठे स्लोप आहे, एक लेवलला सरफेस नाहीये, काही रो हाऊसेस वरती आहे तर काही घरं खाली आहे. एखाद्याने जर वरती पाणी सोडलं तर ते खाली दुसऱ्याच्या घरात येत आहे. आणि त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने ज्या गरजा आहेत त्या इथे रस्ते, अंडरग्राऊंड गटारी सगळ्यात महत्वाच्या, स्ट्रीट लाईट आहेत आणि त्याचबरोबर ओपन स्पेस डेव्हलपमेंट. या सगळ्या गरजा, या बेसिक नेसेसिटी आपण म्हणू शकतो आजच्या काळामध्ये, याची गरज या भागांमध्ये अत्यंत मोठी आहे मला दिसून आली. साहेबांच्या माध्यमाने आपण काही दिवसांपूर्वी काही रस्ते इथे कॉन्क्रीट केलेली आहेत, मात्र ती फक्त सुरुवात आहे. मला माहिती आहे याच्या आधी काही खूप मोठी कामं या भागात झालेली नाहीये, पण दुर्दैवाने 9 वर्षाचा कालावधी हा खूप मोठा आहे. मी जसं म्हटले, एका वर्षात सिन्नर शहरामध्ये उपनगरांमध्ये एवढी पॉप्युलेशन वाढली आहे तर 9 वर्ष हा खूप मोठा कालावधी झाला. आणि त्याच्यामुळे या भागामध्ये प्रामुख्याने कॉन्क्रीट रस्ते आणि अंडरग्राऊंड गटारी करणं हा आमचा प्रामुख्याने सगळ्यात मोठा हेतू राहणार. मी कालच्याही सभेत बोलले की याच्या आधी असं व्हायचं की नगरपालिकेची निवडणूक लागली की त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक 1, 2, 2.5, 3 वर्षाच्या आत होऊन जायची आणि त्याच्यामुळे काम करायला कालावधी कमी मिळायचा. मात्र आज परिस्थिती अशी आहे की विधानसभेची निवडणूक होऊन 1च वर्ष झालं आणि त्याच्यामुळे 4 वर्ष हे आपल्याला सत्तेमध्ये साहेब आमदार असताना, मंत्री असताना काम करायची संधी आहे. ही सुवर्ण संधी भविष्यात आपल्याला कधी येईल नाही येईल सांगता येणार नाही आणि त्याच्यामुळे ही निवडणूक आपल्यासाठी, सिन्नरच्या भविष्यासाठी आणि विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही शहरातल्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तर तुम्ही बघाल की शहरामध्ये कामं हे फक्त कोकाटे साहेब आमदार झाल्यानंतरच झालेली आहे. मग ते रस्ते असतील, मग त्या इमारती असतील, मग तो राज्यात प्रसिद्ध असलेला आपल्या सिन्नरचा बस स्टँड असेल किंवा कोणतीही छोटी मोठी कामं तुम्ही बघा, सभा मंडप बघा, मंदिरं बघा, सगळे साहेबांच्या विचारातनं आणि त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या दूरदृष्टीने झालेली कामं हे शहरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. मग एखादा माणूस आमदार असताना जर एवढे कामं करू शकतो तर तुम्ही विचार करा, तोच माणूस जर आज कॅबिनेट मंत्री झालेला आहे तर कितपट आपले कामं आणि कितपत गतीने आपले कामं वाढणार आहे याचा विचार फक्त आपण जरी केला तरी आपल्याला चक्कर येईल अशी परिस्थिती आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आपण साहेबांच्या माध्यमातून आज आपल्या सिन्नर शहरामध्ये आणू शकतो. सुदैवाने अजितदादा पवार यांचं अतिशय खंबीर पाठराखण दादांनी आपल्या साहेबांवरती त्यांची नेहमीच असते. त्यांनी निधीला कधीच साहेबांना नाही म्हटलेलं नाहीये आणि साहेबही असे कामं सुचवतात जे लोकांच्या कामाची असतात, लोकांच्या गरजेची असतात.
त्याच्यामुळे निधीच्या बाबतीत आपल्याला या 4-5 वर्षामध्ये कुठेही कमतरता जाणवणार नाही. पण हे कधी होईल? हे तेव्हा होईल जेव्हा तुम्ही साहेबांच्या विचाराची नगरपालिकेमध्ये बॉडी बसवाल. शेवटी कामं डेलिगेट केली जातात. साहेब आज मंत्री आहेत आणि साहेब रोज नगरपालिकेमध्ये जाऊन बसू शकत नाही, साहेब रोज फॉलोअप घेऊ शकत नाही, निधी खर्च झाला नाही झाला हे साहेब रोज बघू शकणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या विश्वासातला नगराध्यक्ष, तुमच्या विश्वासातला नगरसेवक, तुमच्या विश्वासातली बॉडी आणि तुमच्या विचाराची बॉडी जर तिकडे बसली तर हे काम करणं सोपं होतं. साहेबांनी जर बॉडीला इन्स्ट्रक्ट केलं की हे कामं मला हवी आहे, अशी ठराव मला हवी आहे, अर्जंट तिकडे जाऊन पाठपुरावा करा, या मंत्र्याकडे जा, मुंबईला जा, दिल्लीला जा, तर हे माणसं करू शकतील. आणि तेच जर बॉडी विरोधात असली, नगराध्यक्ष विरोधात असला तर हे करणं सोपं नाही, हे आपण करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे खरं तर ही तळमळ आहे की आपल्या विश्वासातली नगरपालिका, आपल्या विश्वासातला नगराध्यक्ष हा आपल्या सत्तेमध्ये बसला पाहिजे. मी विश्वासाने आपल्या सगळ्यांना सांगते की 5 वर्षामध्ये सिन्नरचा कायापालट होणार आहे. आज तुम्ही सिन्नरचे फोटो काढून ठेवा आणि पुढच्या 5 वर्षाने परत तुम्ही बघा, तुम्ही सिन्नर ओळखू शकणार नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास हा आपल्या सिन्नरमध्ये होताना तुम्हाला दिसेल. आजच वर्ष झाला नाही साहेब आमदार होऊन तर बऱ्याच ठिकाणी शहरामध्ये कॉन्क्रीट रस्त्यांची कामं सुरू झाली आहेत. ही फक्त सुरुवात आहे. आणि या माध्यमातून ओपन स्पेस डेव्हलपमेंट मध्ये ग्रीन जिम, लहान मुलांसाठी खेळण्या असतील, वॉकिंग ट्रॅक असतील, वृद्धांना बसण्यासाठी बाकडे असतील, स्ट्रीट लाईट्स असतील, कॉन्क्रीट रोड्स असतील, या सगळ्या समस्या आम्ही येत्या 5 वर्षामध्ये सोडवणार आहोत. आणि त्याच्यामुळे मला आपल्या सगळ्यांच्या विश्वासाची गरज आहे, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. आज एक खूप मोठा निर्णय खरं तर या सभेमध्ये आम्ही जाहीर करणार आहोत. आपण सिन्नर नेहमीच एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा विचार केलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं आज ज्यावेळेस जगाच्या पाठीवर सगळीकडेच टेक्नॉलॉजी, AI याबद्दल आपण ज्यावेळेस माहिती घेत असतो, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या सिन्नरमध्ये सुद्धा अशा काही घडामोडी व्हायला हव्या. आपल्या सिन्नर मधले सुद्धा लोकांचे विचार उंचवायला हवे, त्यांचं नागरिकांचं आयुष्य सुखकर व्हायला हवं. या दृष्टिकोनाने आम्ही एक स्मार्ट सिन्नर ई-गव्हर्नन्स ऍप लॉन्च करू असा विचार केलेला आहे. हा ई-गव्हर्नन्स ऍप तेव्हाच होईल ज्यावेळेस आपल्या विश्वासाची नगरपालिका येईल. मी एक स्मॉल डेमो बनवलेला आहे, ज्या डेमो मध्ये कॉन्सेप्ट काय आहे आणि आमचा विचार काय आहे हा आम्ही त्याच्यामध्ये मांडलाय. हा अतिशय रॉ आहे, एक सुरुवात आहे. आम्ही आमचे जे कॉन्सेप्ट आहे ते त्याच्यात टाकून एक टेंटेटिव्ह बनवलाय. याच्यात अजून खूप रिफायनिंग होणार आहे, खूप वेगळे वेगळे मुद्दे येणार आहे. आणि मी आपल्याला विनंती करेल, स्क्रीनवरती आपण ते व्हिडिओज बघायचे. वॉल्यूम प्लीज. थोडा पॉज. आमचा मानस आहे शहर अधिक स्मार्ट, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी स्मार्ट सिन्नर ई-गव्हर्नन्स ऍप डेव्हलप करून सिन्नरकरांच्या समस्या सुलभतेनं सोडवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. या ऍपद्वारे सिन्नर मधील रोजच्या गरजा, महत्वाची माहिती, तक्रारी, पेमेंट्स आणि नकाशे हे सर्व आता एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्र येणार असून शहराचा संपूर्ण डिजिटल अनुभव एका क्लिकवर मिळण्यासाठी ही नवी प्रणाली विकसित करण्यात येणार आहे. या ऍप मध्ये स्मार्ट सिन्नर मॅप उपलब्ध होणार असून ज्यामध्ये शहरातील पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, बँका, सार्वजनिक शौचालये, कचरा कलेक्शन पॉइंट, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, अभ्यासिका इत्यादींची रिअल टाइम लोकेशन्स दाखवली जातील. शहरातील चालू कामांची माहिती, रस्ते बंद असण्याची माहिती, ड्रेनेज दुरुस्ती किंवा स्वच्छता मोहिमांची अपडेट्स हे सर्व नागरिकांना भविष्यात लाईव्ह पाहता येईल, ज्यामुळे शहरात काय सुरू आहे हे अचूक आणि तात्काळ कळेल. या ऍपचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य ग्रेव्हियन्स पोर्टल, ज्याद्वारे रस्त्यावरील खड्डे, स्ट्रीट लाईट समस्या, पाणी पुरवठ्याच्या अडचणी, कचरा किंवा ड्रेनेजच्या समस्यांची नागरिक फोटोसह तक्रार नोंदवू शकतील. तक्रार नोंदवल्यानंतर ती स्वयंचलितपणे योग्य विभागाकडे पाठवली जाईल आणि तिचे स्टेटसही नागरिकांना पाहता येईल. प्रत्येक विभागाच्या कामाचा मासिक आढावा CEO व नगराध्यक्ष स्वतः घेतील. किती तक्रारी सोडवल्या, किती अपूर्ण राहिल्या
आणि कोणता विभाग कसा कार्य करतो हा सर्व डेटा प्रशासन आणि शासनापर्यंत पारदर्शकपणे पोहोचवला जाईल। पाणी पुरवठा व्यवस्थापनातही सुधारणा होणार आहे। कोणत्या प्रभागात पाणी कोणत्या वेळेला सोडले जाते, त्या भागासाठी जबाबदार कर्मचारी व अधिकारी कोण आहेत आणि प्रत्यक्ष पाणी सोडणारे कर्मचारी कोण, ही संपूर्ण माहिती स्मार्ट सिग्नल ऍप वर मिळेल। घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय कर, पार्किंग फी यासारखे कर या ऍप द्वारे क्विक पे मधून भरता येतील। त्यामुळे नागरिकांना रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही। नागरिकांचा थेट सहभाग वाढवण्यासाठी फीडबॅक हब उपलब्ध करून देणार आहे। त्यामुळे सर्वेक्षण आणि नागरिकांचा अभिप्राय थेट प्रशासनापर्यंत पोहोचेल। स्वच्छ सिग्नलसाठी क्लीनलीनेस रेटिंग फीचर आणले जाणार आहे, जिथे नागरिक आपल्या परिसरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करू शकतील। सिग्नल मधील रोजगार संधी, MIDC नोकऱ्या, अप्रेंटिसशिप, स्किल डेव्हलपमेंट आणि नगरपालिका भरती हे सर्व जॉब अपडेट्स विभागातून नागरिकांना मिळतील, ज्यामुळे शहरातील रोजगार संधी एकाच ठिकाणी उपलब्ध होईल। आणि सर्वात नागरिकाभिमुख फीचर या ऍप मध्ये शहरातील सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचे संपर्क क्रमांक उपलब्ध होणार आहेत। तुमच्या प्रभागात तुमचा प्रतिनिधी कोण, त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा, ही माहिती सर्व नागरिकांना सहज मिळेल। त्यामुळे प्रशासनाशी थेट संवाद साधणे आता अधिक सोपे आणि सुलभ होईल। या ऍप मधील इव्हेंट अपडेट्स याद्वारे भविष्यात होणारे शहरातील कार्यक्रम, उपक्रम आणि प्रशिक्षणांची माहितीही या ऍप वर उपलब्ध करून देण्यात येईल। स्मार्ट सिग्नल सिग्नलला अधिक स्मार्ट, पारदर्शक आणि नागरिक केंद्रित बनवण्यासाठी सुरू होणारा एक नवा डिजिटल अध्याय ठरेल। यासारख्या विविध नाविन्यपूर्ण योजना राबवण्यासाठी सिग्नलचा विकास एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी येत्या 2 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच उमेदवारांना घड्याळ या निशाणी समोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा। नाम आवडली का सगळ्यांना कॉन्सेप्ट? थँक्यू। ही एक फक्त टेंटेटिव्ह आयडिया आपण काढली आहे। याच्यामध्ये आपण एकदा आपली नगरपालिकेत सत्ता बसली की आम्ही नागरिकांकडनं सुद्धा फीडबॅक घेणार आहोत की तुम्हाला अजून काय काय वाटतं जे आपण या ऍप मध्ये टाकू शकतो। एकदा ऍप डेव्हलप झाला की त्याच्यामध्ये जसे जसे तुमचे फीडबॅक येतील तसं आपण त्याच्यामध्ये अजून इम्प्रोवाइज करून एक स्मार्ट सिग्नल बनवण्याच्या दृष्टिकोनातनं हे पहिलं पाऊल निश्चितपणाने ठरेल। माझ्या माय भगिनींचा सगळ्यात मोठा प्रश्न जो अनेक वर्षांपासून आहे की अनेक वेळा असं होतं की अचानक पाणी सोडलं जातं आणि एखाद्या महिलेला ड्युटीवर जायचं असल्यावर तिला बिचारीला काम तर बुडवता येत नाही, मग पाणी भरायला कोणी राहत नाही। ही समस्या याच्या पुढे होणार नाही याची निश्चितपणाने काळजी आम्ही घेऊ। पाण्याची वेळ ठरवली जाईल, त्याच वेळेमध्ये त्या भागामध्ये 100% पाणी सोडलं जाईल याची काळजी आम्ही निश्चितपणाने येत्या काळामध्ये घेऊ। आणि त्याच्यामुळे एक मोठं स्वप्न घेऊन आम्ही तुमच्या सगळ्यांपुढे आलेलो आहोत। आमचा ध्येय खूप मोठा आहे, आम्हाला सिग्नल एका वेगळ्या उंचीवर न्यायचंय। आम्हाला छोटं मोठं राजकारणच करायचं नाहीये। या 5 वर्षामध्ये आपण सिग्नलला कुठे घेऊन जायचं जो स्वप्न आपण बघितलं आहे, याच्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ असणं ही खूप गरजेची आहे। कोणत्याही भूलथापांना आपण प्लीज बळी पडू नका। तुम्ही हे उमेदवार एक फक्त चेहरा आहे, त्यांच्या पुढचा चेहरा हा फक्त कोकाटे साहेबांनी केलेल्या विकासाचा आणि कोकाटे साहेबांचाच चेहरा आहे। आणि मतदान करत असताना तुम्ही फक्त तेवढंच बघा, मतदान करत असताना निधी आणताना शेवटी कोकाटे साहेबच निधी आणणार आहे। आपल्या तालुक्याचं, आपल्या शहराचं कल्याण कोकाटे साहेबच करणार आहे। तुम्ही फक्त त्यांच्या विचारातली बॉडी निवडून द्या। शहर कायापालट केल्याशिवाय कोकाटे साहेब आणि आमची टीम राहणार नाही याचा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देते। 2 तारखेला आपण सगळ्यांनी घड्याळ या निशाणी समोरील 3ही बटन दाबून सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावं ही मी प्रामाणिक इच्छा आणि प्रार्थना आपल्या सगळ्यांकडे करते। कालही मी सांगितलं की क्रॉस वोटिंग करू नका, कृपया करून हा माझा जवळचा आहे याला 1 मत देईल, हा माझा शेजारचा आहे याला 1 मत देईल, असं करू नका। तुम्हाला जर खरंच, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस आपल्या सिन्नरचं बस स्टँड झालं तर तुमच्या नातेवाईकांनी पण कौतुक केलं की नाही केलं, अजूनही करता की नाही करता। आणि म्हणून असा विकास जर आपल्याला करायचा असेल तर फक्त
विकासाच्या दृष्टिकोनाने तुम्ही राष्ट्रवादी या घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबा. आपल्याला आपलं भविष्य बघायचंय, आपल्या सिन्नरला वेगळ्या उंचीवर न्यायचंय. 5 वर्षामध्ये आपले नातेवाईक आल्यावर म्हणायला हवं की अरे मी सिन्नर मध्ये राहायला यायला हवं, सिन्नर सारखं दुसरं शहर नाही, अशी भावना त्यांची राहील. या दृष्टिकोनातनं 2 तारखेला तिन्ही बटन घड्याळाचे दाबायचे, काहीच इतर विचार करायचा नाही. भांडण नाही, कोणी बांधभाऊ नाही, कोणी माझं वाईट बोललं असेल अजिबात नाही, फक्त घड्याळ बघायचं. त्याचबरोबर कालही मी आवर्जून सांगितलं 2 तारीख ही दाट लग्न तिथीची तारीख आहे. प्लीज मतदान केल्याशिवाय कोणीही जाऊ नका. मतदान हे अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे. लग्न आयुष्यभर चालणार आहेत. काल सुद्धा मी बोलले की नवरदेव नवरी आले की लग्न होणार आहे. तुम्ही गेले नाही गेले लग्न थांबणार, मतदान केलं नाही तर त्रास होईल. बरोबर आहे. एक एक मत महत्वाचं आहे. खूप उमेदवार उभे आहेत. एक एक मत मतपेटीमध्ये नोंदवलं गेलं पाहिजे, ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी सकाळी मतदान केल्यानंतरच जिथे जायचंय तिकडे जायचं. 2 तारखेला 2 मशीन तुमच्या डोळ्यासमोर असतील. एका मशीनवरती नगराध्यक्षाचं मतदान आहे, तिथे एक बटन दाबायचंय. त्याच्या शेजारी दुसरं मशीन असेल, त्या मशीनवर 2 स्लिप्स असतील, 2 वेगळ्या कलरच्या एकाच मशीनवर. तिथे 2 घड्याळ बटन असतील, ते 2 घड्याळ बटन दाबायचे. 3 बटन दाबल्यानंतर बीप होईल. बीप झाल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचे 3 मतं नोंदवली गेली आहे आणि मग तुम्ही त्याच्यानंतर फ्री. मग तुम्ही लग्नाला जा, सुट्टी घ्या, काही हरकत नाही. पण प्लीज मतदान केल्याशिवाय आपली सगळ्यांची जबाबदारी आहे चांगली लोक निवडून द्यायची. ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची तक्रार करतो तर प्राधान्याने आपण मतदान केलं आहे की नाही हा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न असतो. आणि त्याच्यामुळे तुमचा अधिकार आमच्यावरती ठेवण्यासाठी सगळ्यांनी जाऊन मतदान करावं ही विनंती करते. दैवतराजे छत्रपती यांना वंदन करतो. तसंच शाहू फुले आंबेडकर या विचारांचा मी वारसा घेऊन राजकारणात काम करतो. आपल्या नगर परिषद 2025 निवडणुकीच्या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री, आमचे मार्गदर्शक, आमचे दैवत आदरणीय कोकाटे साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजाभाऊ चव्हाणके, सिन्नर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुभाषजी कुंभार, महिला अध्यक्ष आदरणीय मनीषाताई मुरकुटे, या तालुक्याच्या रणरागिणी आमच्या दिदी सीमंतिनीताई कोकाटे, सुनीलजी गवळी, मंदिरजी जाधव, छोटूभाऊ कासार, विनोभाऊ वरंदळ, शिंगोटताई व माझ्या बरोबर असले सर्व सिन्नर शहरातील प्रभागातील सर्व आमचे उमेदवार. दिदीने माझ्या अगोदर खरं तर सगळेच मुद्दे सांगितले, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. परंतु मी एकच सांगेल, सिन्नर शहरामध्ये काम करत असताना मी तसा दिदीने सांगितलंय की मी तसा एकदम शहरी उमेदवाराच्या बाबतीत गरीब उमेदवार आहे, परंतु मी मनाचा आणि माणुसकीचा माणूस आहे. मी माणुसकी कमवलेली आहे आणि ती आपल्या माध्यमातून संघटनेत काम करत असताना 2007 साली संघटनेची स्थापना झाली आणि संघटनेच्या माध्यमातून एक सामाजिक काम करायचं आणि सामाजिक काम करत असताना व्यवसायातले 10%, 20% रक्कम ही सामाजिक कार्यात खर्च करायची आणि समाजकार्य करायचं. आणि सामाजिक कार्य करता करता 2011 साली कोकाटे साहेबांच्या माध्यमातून मला या सिन्नर नगरपालिकेची उमेदवारी मिळाली आणि उमेदवारी मिळून निवडून आल्यानंतर त्यांनी नगराध्यक्ष पदाचा मान मला दिला. आणि त्या नगराध्यक्ष काळात मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने शोक असं आणि पारदर्शी असं काम आम्ही सर्व आमच्या सहकाऱ्यांसोबत केलं. माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की आमदार साहेबांच्या माध्यमातून मी नगराध्यक्ष असताना या सिन्नर शहराची कडवा योजना 100 कोटीची झाली. ही माझ्यासाठी आयुष्यात अस्मरणीय गोष्ट आहे. आणि साहेबांच्या माध्यमातून 5 वर्ष सत्ता आली साहेब. 2011 ते 2016
या 5 वर्षात सिन्नर शहरातील इमारती असेल किंवा नगरपालिकेची कडवा पाणी योजना असेल. म्हणून आता आम्ही आपल्याला एकच विनंती करेल की जसे 5 वर्ष दिले त्यावेळेस सिन्नर शहर व उपनगरांचा पाण्याचा प्रश्न सुटला, त्याच पद्धतीने भविष्यात येणाऱ्या निवडणुकीनंतर या सिन्नर शहरामध्ये जी काही आम्ही संकल्पना, जे आम्ही वचननामा घेऊन आपल्या समोर आलोय, त्या माध्यमातून या सिन्नर शहरातील व उपनगरातील भूमिगत गटारी असतील, कॉन्क्रीटीकरण रस्ते असेल, विद्युत वाहिनी असेल किंवा आपल्या सरदवाडी बांधाऱ्यावर जो पाट जातोय, साहेब मागच्या वेळेस बऱ्याच लोकांनी सांगितलं आम्हाला की सरदवाडी जो पाट जातोय हा इथून, या पाटावर जॉगिंग ट्रॅक जर झाला आणि त्याच्या अंडरग्राऊंड जर गटार जर टाकली तिथं तर बऱ्याच लोकांना फिरायला अडचण या ठिकाणी. म्हणून तीही संकल्पना डोक्यात आहे आमच्या. आणि हा जो रस्ता आहे साहेबांच्या माध्यमातून जवळपास मला वाटतं 25 कोटी रुपये मंजूर झाले. आडवा फाटा ते सरदवाडी बायपास पर्यंत हाय रस्त्याचं काम चालू होईल. जवळपास 4 तारखेला आचारसंहिता लागली आणि 6 तारखेला मला वाटतं वर्क ऑर्डर झाली. जवळपास सरदवाडी आडवा फाट्यापासून म्हणजे हा जो आपला भाग आहे उपनगरांचा, या जवळपास 30 कोटीचे काम मंजूर आहे. ऑलरेडी आता 20-25 कोटी रुपयाचे काम चालू आहे. म्हणून मी आपल्याला एकच विनंती करेल की आपण सर्वजण आमच्या सर्वांसोबत आमच्या पाठीशी उभं राहावं. या उपनगराचा भविष्यात चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण फक्त एकच आहे की आज नगरपालिका ताब्यात आल्यानंतर साहेब आमदार नाही, हे साहेब क्रीडा मंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री आहे. म्हणजे निधी येण्याचा फ्लो हा मागच्या काळापेक्षा 5 पट जास्त राहणार आहे. त्यामुळे जे काही शब्द दिले आता दीदीने जो शब्द दिला आहे किंवा साहेब जे सांगतील की निधी येण्याचं प्रमाण हे मागच्या तुलनेत जवळपास 5 पट 10 पट राहणार आहे. जे शब्द देईल ते आपल्या डोळ्याने आपण या भागात जर बघितलं असेल तर इथे कॉन्क्रीटचे कामं चालू आहे, या बाजूला चालू आहे, शहरात चालू आहे. म्हणजे आपल्याला जे जे शब्द देऊ ते पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या सर्वांच्या सेवेमध्ये तत्पर 24/7 आम्ही एक सामान्य साहेबांचा सेवक म्हणून, या शहराचा नागरिक म्हणून किंवा भविष्यात आपण जर संधी दिली तर या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं काम या शहरामध्ये उभं करू असं मी आपल्याला ग्वाही देतो. तसंच आपण सभेवेळी या ठिकाणी काही भाजीपालावाले ज्यांना त्रास झालाय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि जाताना मी विनंती करेल आपल्या कार्यकर्त्यांना की जे काही भाजीपालावाले बसेल असतील ते सगळ्यांचा भाजीपाला 2-3 दिवसाचा घेऊन जायचं आपण खरेदी करून, एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेसाठी उपस्थित माझे मित्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती माननीय राजेंद्रजी चव्हाणके, आपल्या या निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माजी नगराध्यक्ष माननीय विठ्ठलराजे उगले, जिने आपल्या समोर अत्यंत सविस्तर असं मार्गदर्शन केलं, सर्वांचं इंट्रोडक्शन केलं आणि आपल्या सर्व कल्पना आपल्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आणि गेली 5-6 दिवसापासून सिन्नर शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या घरी प्रत्येक व्यक्तींना भेटून आपल्या पक्षाची, आपल्या कामाची भूमिका या ठिकाणी समोर मांडलेली. श्रीमंती कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माझे मित्र सुभाष कुंभार, महिला अध्यक्ष मनीषा माळी, या नगरपालिकेमध्ये ज्यांनी आपल्याकडं उमेदवारी या ठिकाणी मागितली होती आणि वर्षानुवर्ष शिव मावळे मित्रमंडळाच्या वतीने सातत्याने वेगवेगळा देखावा आयोजित करून सिन्नरकरांचं आणि सिन्नरमधील जनतेचं एक नाविन्यपूर्ण काम ज्यांनी आपलं उभं केलं ते सन्माननीय कृष्णा कासार, संस्थेच्या मंडळाचे अध्यक्ष माझे मित्र विजय वरंदळ, खालकर सर, बंटीशेठ भागवत, RBIचे अध्यक्ष माझे मित्र मंगेश जाधव, सन्माननीय मुंगसे सर, सौभाग्यवती कविता बोराडे, सौभाग्यवती छाया शिंदोटे,
सौभाग्यवती जयश्री पवार, अंजा मस्के, प्राजक्ता बोर्डे, व्यासपीठावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी, अत्यंत मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व या परिसरातील नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या तरुण सहकारी मित्र, काल आपली नगरपालिकेजवळ सभा झाली आणि आज खरं म्हणजे मला या ठिकाणी सभेला वेळ नव्हता. नगर जिल्ह्यामध्ये जामखेडला एक सभा या ठिकाणी माझी लावली होती, परंतु काही अपरिहार्य कारणास्तव या ठिकाणी त्या सभेला मला या ठिकाणी जाता आलं नाही आणि ती सभा रद्द झाली. म्हणून मग घाई गर्दीमध्ये अचानक आपण या ठिकाणी अजिंक्यतारा जवळ एक सभा मागच्या वर्षी जी झाली विधानसभेला त्या धर्तीवर एक सभा इथे झाली पाहिजे असं कार्यकर्त्याचा आग्रह होता. आणि ही गोष्ट खरी आहे की आता एक प्रति नवीन सिन्नर शहर हे आता या बाजूला उभं राहतं. मित्र, 1999 साली मी जेव्हा आमदार झालो तेव्हा या सिन्नर नगराची किंवा सिन्नर नगरपालिकेची मतदार संख्या 28,000 होती आणि आता साल 2025 आहे. 2025 साली आता आपण 54,000वर आहोत, म्हणजे मतदार संख्येच्या म्हणजे जवळपास दुप्पट लोक वाढले. ते दुप्पट लोक कुठले आले, कुठून आले, कुठे राहिले, काय करतात, सोयीच्या सुविधा काय आहेत, या सुविधा पुरवण्याची जबाबदारी कोणाची आहे, हा सगळा सारासार जर विचार केला तर या नगरांमध्ये अद्याप प्रकारच्या काही सुविधा नाही किंवा लोकांमध्ये अप्रोच नाही किंवा लोक या ठिकाणी गाळणी करत नाही. जसं जसं जीवन जगता येईल तसं तसं आपण जीवन जगत असतो. आपल्याला काही सुविधा मिळाल्या तरी चांगली गोष्ट, नाही मिळाल्या तरी ठीक आहे. जॉब तर करायचा आहे, काम तर करायचं आहे, नोकरी तर लागलेली आहे, मुलं तर शाळेमध्ये जाणार आहेत. म्हणजे अशा सगळ्या अडीअडचणीच्या काळामध्ये आपलं जीवन आपण जगत असतो, जीवन कटत असतो आणि यामध्ये आपल्या सरकारकडे काय अपेक्षा असतात. मग घरामध्ये बसून आपण फक्त सरकारच्या नावाने मोठं बोलतो, घरामध्ये बसून आपण राजकीय जे काही नगरसेवक आहेत किंवा नगराध्यक्ष आहेत त्या नावाने आपण वेडवाकडे बोलत असतो. पण ज्यावेळेस निवडणूक येते त्या निवडणुकीच्या माध्यमातून काही या ठिकाणी विकासाच्या योजना येतात आणि त्यातून आपलं शहर उभं राहत असतं, या अपेक्षा असतात. त्यावेळी मात्र आपण या ठिकाणी जागा राहत नाही, त्यावेळी मात्र आपण या ठिकाणी दक्ष राहत नाही आणि मग निवडून निघून गेली की मग आपण पश्चाताप करत बसतो की त्या काळामध्ये जर आमच्याला निवडून दिलं असतं, त्या काळामध्ये जर आपण आमच्याच्या हातात सत्ता दिली असती तर आपले प्रश्न सुटले असते, आपलं काम सुटलं असतं, काम हलकं झालं असतं. असा सारखा विचार आपल्या मनामध्ये येतो आणि नंतर आपल्याला पश्चाताप करावा लागतो. त्यामुळे आपल्याला निवडणूक म्हटली की निवडणुकीच्या पाठीमागे काही जबाबदाऱ्या असतात, निवडणुकीच्या पाठीमागे काही अपेक्षा असतात. जात पात धर्म नातं गोतं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. त्यात शेवटी तुमच्या अपेक्षा पूर्ण कोण करेल, तुमच्या इच्छाशक्तीला चालना कोण देईल आणि तुम्ही पाहिलेलं स्वप्न साकार कसं होईल. जीवनामध्ये प्रगती साधणं हे तुमच्या एकट्यापुरतं ठीक आहे. एकटा माणूस प्रगती साधेल, एकटे मुलं अभ्यास करून पास होतील, एकटी बायको आपल्या घरामध्ये कष्ट करून कुठून तरी पाणी आणेल, कुठून तरी स्वयंपाक करून खाऊ घालेल. परंतु हे धकाधकीचं जीवन आपण जगत असताना काहीतरी चांगलं जीवन जगावं, नाविन्यपूर्ण काम करता यावं, वेगळं काम करता यावं, राहण्यासाठी चांगलं अँबियन्स, चांगलं वातावरण निर्माण व्हावं आणि आपल्या घराची काळजी आपल्याला नसावी. आपलं शहर हे धूळमुक्त असावं, भयमुक्त असावं आणि वेगळ्या प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था असावी अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा सर्व नागरिकांची असते. पण दुर्दैवाने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, जी फार मोठी गोष्ट आहे. मी गेली 20-25 वर्ष या सिन्नर तालुक्यामध्ये राजकारणामध्ये. आपण कधी खंडणी खोर लोकांच्या मी पाठीशी उभा राहिलोय का? कधी कोणी दादागिरी केली, कधी कोणाकडे पैसे मागितले, कोणी वर्गणी मागितले, कोणत्या कंपनीमध्ये या ठिकाणी दहशत निर्माण केली, कोणी पोलीस स्टेशनला फोन केले, अशी एक तरी घटना माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपल्या समोर आहे का? आपण महाराष्ट्रामध्ये कुठे जा, सगळ्या आमदार बघा टीव्हीवरती आपल्याला बघायला मिळतं. काही आमदार, काही मंत्री, काही संत्री, काही याच्याशी लागेबांधे, काही त्याच्याशी लागेबांधे, काही कोणत्या पक्षाशी लागेबांधे. आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचे 2 नंबरी धंदे करणाऱ्याच्या पाठीशी मी कधी उभा राहिलो नाही, दादागिरी करणाऱ्याच्या पाठीशी मी कधी उभा राहिलो नाही, ब्लॅकमेल करणाऱ्याच्या पाठीशी कधी उभा राहिलो नाही, घराघरामध्ये कधी भांडणं लावली नाही, पक्षापक्षामध्ये कधी वाद निर्माण केले नाही. प्रामाणिकपणे जमेल ते काम करणं आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा निर्माण करणं एवढा एकमेव कार्यक्रम घेऊन मी या ठिकाणी राजकारणामध्ये आहे. परंतु एक गोष्ट मात्र मला मान्य करावी लागेल का आयदर ऑर कसंही असू नाही, काठावर असू कसंही असू द्या,
परंतु या सिन्नर तालुक्याला जनतेने मला साथ दिलेली आहे. सिन्नर तालुक्याची जनता कायम माझ्या पाठीशी उभी राहिलेली आहे. परंतु कधी काळी चुकून या ठिकाणी काही गोष्टी जर घडल्या तर त्याचं किती या ठिकाणी आपल्याला त्रास सहन करावा लागतो. यात तुम्हाला नाही, मला सुद्धा त्रास सहन करावा लागतो. कारण शेवटी 9 वर्ष नगरपालिकेत गेली, काही साध्य नाही, काही मिळालं नाही, काहीही मिळालं नाही. नगरपालिकेची 9 वर्ष गेली, नगरपालिकेमध्ये एक ते काही गोष्ट घडली का? तुम्ही ज्या रस्त्यावर पाहिजे तो रस्ता सुद्धा मीच केलाय. या नगरातले रस्ते सुद्धा मीच केले. आता सुद्धा रस्त्याची कामं माझीच चालू आहेत. या अगोदर काय झालं मला सांगा तुम्ही. सिन्नर शहरामधली मंदिरं बघा, तळ्यातल्या बहिणाचं मंदिर बघा, तुम्ही आपल्याला कोणी गेला असेल तर जा. अरे एक पर्यटन स्थळ निर्माण होऊ शकतं सिन्नर शहर. सिन्नर मध्ये एवढं पोटेन्शियल आहे. सिन्नर मध्ये जर आपण गोंदेश्वरांची गार्डन उभी केली तर काहीची काही या ठिकाणी देशामध्ये 27 एकर लँड नाशिक शहरामध्ये नाही पण नाहीये. पण सिन्नर मध्ये एवढं पोटेन्शियल आहे, ते करण्याची गरज आहे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. त्यामुळे आता राम मंदिर होतं सिन्नर शहरात, राम मंदिराची काय अवस्था होती, ते राम मंदिर आपण सुधारलं, ते मोठं केलं, नवीन केलं. तळ्यातल्या बहिणाच्या मंदिराची अवस्था इतकी वाईट होती की तेही आपण त्या भव्य दिव्य मंदिर उभं केलंय. आज या ठिकाणी सरस्वतीनं आपली जी नदी आहे गावामध्ये जाते, त्या नदीची अवस्था काय आहे बघा तुम्ही. दहावीच्या जागेची अवस्था काय होती ते बघा. सिन्नर तालुका इमारती कशा होत्या त्याही बघा. सिन्नर तालुक्यामध्ये एसटी सेंटर सुरू तेही बघा. चोरून लपून महाराष्ट्रातले आमदार, महाराष्ट्रातले मंत्री सिन्नरचे डेव्हलपमेंट बघायला येतात. नियोजनबद्ध प्लॅनिंग करून आपण विकास करतो. राजकारण करत नाही. राजकारण करणारी मंडळी करत असतात. मी त्यांना फार भीक घालत नाही, त्यांचा विचारही करत नाही. ज्यांना राजकारण करायचं करू द्या. 1 वर्षापूर्वी विधानसभेला मी याच व्यासपीठावरून आपल्या समोर बोललो होतो की हा रस्ता सिन्नरचा मॉडेल रोड करणारे सरदारी रोड तो मी मंजूर करून घेतला आणि 20 कोटी रुपये मंजूर करून झाले. 1 वर्षाच्या आतमध्ये हा रस्ता मॉडेल रोड दिसणार आहे तुम्हाला. 1 वर्षाच्या आत इतका सुंदर रस्ता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठं दिसणार आहे. एवढा सुंदर रस्ता मी इथं करणार आहे. नुसता रस्ता करणार नाही तर रस्त्याच्या बाजूला बसलेले भाजीपाला आहेत त्यांना सुद्धा योग्य जागा देऊन त्यांचं सुद्धा पुनर्वसन करण्यात येईल. कोणत्याही माणसाला, कोणत्याही व्यक्तीला, कोणालाही बेघर करता येणार नाही. कोणालाही या ठिकाणी व्यवसायासाठी जागा निर्माण करता येईल. वेगवेगळ्या प्रकारचा आपण या ठिकाणी स्टॉल्स निर्माण करू, वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी पार्किंग झोन निर्माण करू, चांगले गार्डन निर्माण करू, खेळण्या आणू, मुलांसाठी खेळायला जागा करू, कॅमेरे लावू. भीतीयुक्त वातावरण ठेवणार नाही. कॅमेऱ्याच्या माध्यमातून रात्री बेरात्री आमची महिला एकटी जरी फिरली तरी सुद्धा तिला संरक्षण मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा कायदा आणि सुव्यवस्था या भागामध्ये आपण या शहरामध्ये निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. हे शहर आता फक्त एवढ्यावर थांबणार नाही, लक्षात घ्या. हे शहर आता एवढ्यावर थांबणार नाही 54,000वर. कारण हे शहर आता येणाऱ्या पुढच्या पंचवार्षिकला कदाचित 1 लाखाच्या आसपास जाणार आहे. लक्षात ठेवा, मी काय बोलतो ते माझं वाक्य लिहून ठेवा. कारण मी बोलतो ते खरं बोलतो. 1 वर्षापूर्वी आता पुढच्या 5 वर्षामध्ये इथे इंडिया बुल सुरू होते. आता 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये इंडिया बुलचा परवाच या ठिकाणी ऑर्डर झाली. इंडिया बुल सुरू झाल्यावर कमीत कमी 5 ते 7,000 लोक त्या ठिकाणी कामाला लागणार आहे. आणि JSWच्या लोकांना 300 एकर जागा पाहिजे, त्यांना सुद्धा 300 एकर जागा उपलब्ध होणार आहे. मोठे मोठे उद्योग या ठिकाणी येणार आहे. आणि उद्योग आले की उद्योगाच्या मार्फत हे जी नगरं वाढली आहेत यासारखी अनेक नगरं या सिन्नर शहरामध्ये वाढणार आहेत. 1 लाखाच्या आसपास या ठिकाणी मतदारांची संख्या जाणार आहे. लोकसंख्या तर 1 लाख आज आहे. सिन्नर शहराची लोकसंख्या आज 1 लाख आहे. आणि मग ह्या 1 लाख लोकसंख्येला होणाऱ्या लोकसंख्येला ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या किती कमी पडणार आहेत. कॅन यू इमॅजिन? तुम्ही विचार तरी करू शकता का? उद्या पाणी पुरवठा योजनेचं काय होणार आहे? आणखी ऍडिशनल पाणी पुरवठा योजना राबवावी लागेल. अजून आहे त्याच योजना नीट राबत नाहीये, आहे त्याच योजना नीट चालत नाहीये. आणि अजून नव्याने योजना ज्या कराव्या लागतील त्याचा विचार करावा लागेल. अंडरग्राऊंड गटारी करावं लागतील, तारी अंडरग्राऊंड घ्यावी लागतील. शहर नियोजनबद्ध केल्याशिवाय शहरांचा बकालपणा दूर होणार नाही. आणि नियोजनबद्ध करण्याची क्षमता कोणामध्ये हे तुम्हाला सांगण्याची गरज आहे का? तुम्ही पाहिलेलं आहे, या अगोदर तुम्ही पाहिलेलं आहे, आता पाहिलंय ना. आता कधीही कोणत्याही उमेदवाराकडे, कोणत्याही पाठीराख्याकडे लक्ष द्या. एक तरी माणूस करू शकतो का? राजकारण करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. राजकारण करणारे लोक लागल तेवढे, परंतु विकासकारण करणारे लोक नाहीये. त्यामुळे जात पात धर्म या सगळ्या गोष्टीला काही व्हॅल्यू नाही. जीवनामध्ये संपर्क हा विकास नाहीये. लग्नाच्या माध्यमातून संपर्क झाला, दाव्याच्या माध्यमातून भेटून आलो, मौतीला गेलो, सुपारीला गेलो, वाढदिवसाला गेलो, हा संपर्क आहे. संपर्क म्हणजे विकास नाही. संपर्क हा तुमचा कॉन्टॅक्ट येऊ शकतो, तुम्ही लोकांशी संपर्क ठेवू शकता, तुम्ही लोकांशी चांगलं राहता येतं. पण जर विकासच नसेल तर तुमचा संपर्क काय? गेल्यावर तुम्ही हीच चर्चा करतात की काय या 10व्या जागेवर आलो, सुविधा सुद्धा नाहीये.
शेवटी सुविधाशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही आणि ही जी वस्तुस्थिती आहे ही प्रात्यक्षिक आहे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, याचा विचार तुम्ही करा. त्यामुळे आता काल मी हेच सांगत होतो की स्थानिक राजकारणामध्ये लोक इकडची तिकडे तिकडची इकडे या ठिकाणी जात राहतात. वास्तविक स्थानिक आमच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकाऱ्याला बाजूला ठेवून नव्याने प्रवेश सुरू झाले. काल आमच्या ठिकाणी केला, आज वाजेकडे केला, उद्या आणखी कुठे या ठिकाणी चालू राहील आणि अशा प्रकारची पार्टीला सूज आणून द्यायची आणि स्थानिक लोकप्रतिनिधीमध्ये या ठिकाणी अडचणी निर्माण करायचे असं राजकारण जर कोणी करणार असेल तर ते थांबलं पाहिजे. माननीय मुख्यमंत्री उद्या येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या शहरासाठी खास निधी या ठिकाणी द्यावं, माझी त्यांच्याकडे मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी या शहराकडे लक्ष द्यावं. मागच्या वेळेस मुख्यमंत्री मी जेव्हा भारतीय जनता पक्षामध्ये होतो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला ब्लँक चेक देतो म्हणून. अशा प्रकारे तुम्ही मुख्यमंत्र्यांनी जर आपल्याला पैसे दिले तर यामध्ये आपण झपाट्याने या ठिकाणी या भागाचा विकास करू. फक्त राजकारणासाठी राजकारण करू नका, राजकारणासाठी लक्ष देऊ नका. नाही तर मग तुम्ही आता आम्हाला खेळता येत नाही, आम्हाला लई खेळ खेळता येतो पण आम्हाला रमी खेळता येत नाही आणि तुम्ही कितीही खेळा पंचमीचे शेवटी लक्षात ठेवा. आणि पंचाचा निर्णय अंतिम असतो. पंचाचा निर्णयाच्या पुढे काय करता येते तुम्हाला, तुमचे खेळ सगळे बंद करून टाकेल. त्यामुळे यांचे खेळ कसे बंद करायचे हे मला माहिती, चांगला माहिती, ती काळजी नका करू तुम्ही. हे फक्त तात्पुरत्या पावसाळी छत्र आहेत. पाऊस गेला की छत्र काय होऊन जातात. या पुढे राहू शकत नाही, पुढे राहणार पण नाही. यांच्याकडे हेतू नाही, यांच्याकडे उद्देश नाही, यांच्याकडे सुविधा नाही, यांच्याकडे विजन नाही. काय आहे यांच्याकडे मला सांगा तुम्ही. यांचं विजन तरी कधी पाहिलंय का आपण. अरे 2.5 वर्ष तुमच्याकडे सत्ता होती जिल्हा परिषदची, काय केलं तुम्ही लोकांसाठी, काय केलं तुम्ही सांगा ना तुम्ही. अरे सगळे हायमास बंद आहे. हायमास फक्त कमिशन काढून घेतलं, सगळे हायमास बंद आहेत. सगळे याच्यामध्ये फुटपाथ मध्ये पैसे काढून घेतले, एका ठिकाणी 4-4 ठिकाणी बिल काढले त्यांनी. आणि ह्याच्या जर चौकशी लावलं यांच्या तर 12 भाव जातील, जेलमध्ये जाऊन बसतील. यांचे विचारच चांगले नाही, त्यांचे विचार चांगले नाही, यांचं काम चांगलं नाही. यांना फक्त धंदा पाहिजे, यांना फक्त धंद्यासाठी राजकारणाचा वापर करायचा आहे आणि राजकारणासाठी कुटुंब या ठिकाणी डिवाइड करायचे. कुटुंबामध्ये भानगडी लावायचे, घराघरामध्ये भानगडी लावायचे, समाजामध्ये वितोष्टी निर्माण करायचे. अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण आम्ही कधी आयुष्यामध्ये केलं नाही, या पुढच्या काळात आपल्याला कधी करायचं नाही. विकास हा आमचा मुद्दा आहे. विकासाच्या कामावर आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मित्र, विकासाशिवाय जीवनात काहीच नाही, डेव्हलपमेंट शिवाय जीवनामध्ये काही नाही. सत्ता येते, सत्ता जाते. 5-5 वेळा लोक उगीच निवडून देत नाही. काहीतरी करावं लागतं लोकांसाठी आणि ते करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून प्रामाणिक केलाय. आज सिन्नर खूप मोठ्या प्रमाणात बदलतंय. आज सिन्नरमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतोय आणि माझं कोणत्याही पक्षाशी दुमत नाही, माझं कोणत्याही उमेदवाराशी दुश्मनी नाही, माझं कोणत्याही समाजाशी दुश्मनी नाही. माझ्या पक्षामध्ये आमचे बाळासाहेब हांडे यांची भाऊजाई उभी आहे. तिथं बाळासाहेब हांडे तर वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षामध्ये. त्यामुळे पक्षाशी दुमत असण्याचं काही कारण नाही किंवा एखाद्या व्यक्तीशी दुमत असण्याचं काही कारण नाही. जो माणूस चांगलं काम करेल, जो माणूस जनमानसामध्ये फिरेल, जो माणूस लोकांसाठी झटेल, त्या माणसाच्या पाठीशी लोकांनी उभं राहिलंच पाहिजे, ही माझी सर्वसाधारणपणे त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आणि म्हणून अशा प्रकारे उद्या या तालुक्यामध्ये काम करत असताना आपण जर या ठिकाणी दुर्लक्ष केलं आणि आपण जाणीव घेतलं तर आपल्याला फक्त पश्चातापच वाटायला येणार आहे. या मागचा अनुभव आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. अनुभव नाही का, आता आपण अनुभव घेतलेला आहे. 15-20 वर्षापासून पाहतोय आपण या शहरामध्ये काय झालेलं आहे. या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास होऊ शकला नाही. पुढे या ठिकाणी विकास करायचा असेल तर जो काही करतोय तो आपणच करतोय. मला अनेक प्रकारचे नवीन स्वप्न या ठिकाणी पडले. आज खरं म्हणजे स्मार्ट सिन्नरचं ऍप लॉन्च केलंय आपण. स्मार्ट सिन्नरचं ऍप मध्ये जर आपण प्रत्यक्षामध्ये ते जर आपण चालू केलं, लागू केलं आणि त्याच्यावरती जर लोकांचा जर या ठिकाणी सहभाग नोंदवला तर फार सुरळीत या ठिकाणी कामकाज सुरू होणार आहे. फार काम करण्याची गरज नाही. ऑटोमेशनचे दिवस आले, एआयचे दिवस आले. आता सगळ्या गोष्टी तुम्हाला सहज उपलब्ध झाल्या. तुम्हाला कॉन्टॅक्ट येतोय, तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉन्टॅक्ट होतोय. चुकीचे पण या ठिकाणी काही मेसेज जात आहेत. त्यामुळे चांगल्या प्रकारचा ऑथोराइज या ठिकाणी ऍप या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला सुरू करावं लागेल. नवीन टेक्निक या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करावं लागेल. आणि एवढंच नव्हे, जोपर्यंत व्यवस्थित सुविधा मिळणार नाही तोपर्यंत ह्या शहरातली जनता ही कायम अस्थिर राहील, कायम अशीच राहील. आणि तुम्हाला लोक नाव ठेवणार नाही, लोक मला नाव ठेवतील, लोक नगरपालिकेच्या नगरसेवकांना नाव ठेवतील की काय शहर आहे, काय परिस्थिती, काय अवस्था आहे. त्यामुळे अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला संधी ही दवडता येणार नाही. आपण जे काय विचार केलाय, जे काय प्लॅनिंग केलंय त्याप्रमाणे आपल्याला आता दिवस आले. असं शहर नव्याने उभं करण्याचे दिवस आले. मी तुम्हाला खात्री आणि विश्वास देतो
की सिन्नर सारखं शहर महाराष्ट्रामध्ये दुसरं कुठलं दिसणार नाही, अशा प्रकारचं प्लॅनिंग आपण या ठिकाणी सिन्नरचं करूया. तुमचं काम फक्त एकच दिवसाचं आहे, तुम्ही एकच दिवस माझ्यासाठी द्यायचं आहे. बाकीचे 5 वर्ष तुम्हाला काही बघायचं नाही मागे पुढे. एक दिवस तुम्ही माझ्यासाठी द्यायचं आहे. तुम्हाला परत मी त्रासही देणार नाही. तुमच्या घरापर्यंत सुविधा येतील, तुमच्या दारापर्यंत सुविधा येतील, एकदम व्यवस्थितपणे लाईट एकदम सगळ्या गोष्टी दारापर्यंत येतील, पाणी पण दारापर्यंत येईल. फक्त एकच आहे की तुम्हाला एक दिवस सांभाळायचा. पण हा एक दिवस जर तुम्ही गाफील राहिलात आणि हा एक दिवस जर तुम्ही इकडे तिकडे व्हायला घालवलात तर जीवनामध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा सारासार तुम्ही विचार करा, प्रामुख्याने विचार करा, गंभीरपणे विचार करा. ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. कारण यावेळेस या अगोदर जी काही सिन्नर शहरामध्ये कामं झाली त्यावेळेस मी फक्त आमदार होतो आणि कधी सत्तेमध्ये कधी सत्तेच्या विरोधामध्ये फार कमी दिवस मी सत्तेमध्ये कामाला होतो. आता तर मी डायरेक्ट राज्याचा मंत्री आहे आणि कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे आता विकासाला वेळ लागणार नाही. आता ही तुमच्या दारात चालू आलेली सोनेरी संधी आहे. ही संधी तुम्ही दवडू नका, ही संधी तुम्ही व्हायला घालू नका. माझं नुकसान होणार नाही पण तुमचं सर्वांचं नुकसान होईल. नागरिकांचं लक्षात ठेवा, तुमच्या नुकसानीला तुम्ही स्वतः जबाबदार राहणार आहात. त्यामुळे तुम्ही तुमच्या हातून नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. फार या ठिकाणी इमोशनल या ठिकाणी होऊ नका, भावनाप्रधान होऊ नका. जवळचा माणूस आहे, नात्यातला माणूस आहे, जातीतला माणूस आहे, इकडचा आहे तिकडचा आहे, काहीही करायची गरज नाही. 2 दिवसांनी सगळं शांत होऊन जातं. 2 दिवसानंतर तुम्हाला परत विकासाची आठवण येते, सुविधेची आठवण येते आणि त्या सुविधा आणि विकास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणखी नव्याने मोठी वॉटर सप्लायची योजना करावी लागेल. नव्याने जे काही 15-16 हजार कोटी रुपये आपण मंजूर केलेत, मागच्या बजेटमध्ये 16,000 कोटी रुपयाला मान्यता दिली माननीय अजितदादा पवार यांनी. ती 16,000 कोटी रुपयाची योजना जर आपली पाहण्याची आली तर सिन्नर शहराला या ठिकाणी पुन्हा असं म्हणजे पाण्याची गरज पडणार नाही, इतकं पाणी या ठिकाणी उपलब्ध होईल, मुबलक पाणी मिळेल आणि त्यावरचा येणारा खर्च कमी होईल. आता पाणी आपण आणतो कुठून? थेट कडवामधून. म्हणजे कडवामध्ये 100 कोटी रुपये खर्च करून पाणी आणतो आणि 40-50 लाख रुपये आपल्या महिन्याला नुसतं लाईट बिल जाते. 50 लाख रुपये म्हणजे वर्षभराचे कमीत कमी 5-6 कोटी रुपये आपल्या लाईट बिलामध्ये खर्च होत आहे. जर चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि सोलर सिस्टीम जर आपण या ठिकाणी सरकारने राबवली आणि हे शहर जर सोलरच्या मध्ये लाईट बिल मुक्त केलं तर वर्षाला कमीत कमी 1-2 कोटी रुपये आपल्याला विकासाला मिळणारे उपलब्ध होणार आहे. म्हणजे त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. आज कडवा पाणी पुरवठा योजना राबवत असताना मी या ठिकाणी विठ्ठलराजे उगले ज्यावेळेस नगराध्यक्ष होते त्यांच्या मागे लागून त्यांना रोज चक्कर मारायला होते. ते रोज तिथे जायचे, रोज पाठपुरावा करायचे, रात्री जायचे, 12 वाजता जायचे आणि अशा परिस्थितीमध्ये कशी बशी ती योजना पूर्णत्वाला नेली आणि सरकार गेलं आणि नगरपालिका गेली. नगरपालिका गेली 5 वर्षात काही घडेल असं वाटलं पण 5 वर्षामध्ये तुम्ही तो अडाणी आमचा पाडून टाकला आणि तो सुशिक्षित इंजिनियर दिला. तो सकाळी जाऊन डबा घेऊन जायला बसला 8 वाजता. 8 वाजता डबा घेऊन बसतो होता. काय करत होता नगरपालिकेमध्ये द्यावाला माहिती. कधी गल्लीतही गेला नाही, कधी कोणाकडे गेला नाही, विचारलं नाही तुम्हाला पाणी आहे का नाही, तुम्हाला रस्ता आहे का नाही, तुमची लाईट चालू आहे का नाही, काही बघितलं नाही बिचारे. आणि बिचार राजकारणामध्ये पहिले त्याचं दुकान आटपून घेतलं, बंद करून गेला घरी निघून. घरी खासदाराला त्रास झाला त्याचा. अशा प्रकारे एखादा माणूस जर चांगलं काम केलं नाही त्याच्या पाठीमागे उभा राहण्याची बदनामी होते. त्याच्या पाठीमागे उभा राहणारा माणूस बदनाम होऊन जातो. त्यामुळे टेस्टेड आहे. विठ्ठल उगले हा टेस्टेड उमेदवार आहे. त्याने 5 वर्ष काम केलेलं आहे. आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि जेव्हा सांगेल तेव्हा मी त्यांनी काम केलेलं आहे. जे सांगेल ते काम त्यांनी केलेले आहेत. त्यामुळे अत्यंत सुस्वभावी, जमिनीवरचा, ज्याने हाक मारेल त्याचा कधीही या ठिकाणी उभा राहणारा माणूस आहे. पण इतका चांगला उमेदवार तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. तुम्ही उमेदवारामध्ये या ठिकाणी तुलना करा आतमध्ये, तुमच्या लक्षात येईल कोण उमेदवार चांगला आहे. आणि माझी आपल्याला मनापासूनची या ठिकाणची विनंती आहे की उमेदवार निवडत असताना तुमच्या सोयीचा निवडा, तुमच्या फायद्याचा निवडा, तुमच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारा निवडा, तुम्हाला तुमच्या हाकेला होऊ देणारे साथ तुम्ही निवडा. उगीच मोठेपणाचे आव आणणारे लोक हे तुमच्या उपयोगाचे नाही, तुम्हाला साथ देणार नाही. त्यामुळे आपल्याला पुढे जायचंय, विकासाकडे जायचंय. खूप प्रश्न आहे. अरे अजून ती नदी गावातली बघा, इतकी वाईट अवस्था आहे तिथे. गावामध्ये कचरा किती पडतो, काय किती होतो. मी तर सगळं मॉडेल रोड मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. सगळं तिथे मॉडेल रोड 4 बाजूला करतो, नदी सगळी साफ करून टाकतो आणि एक अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी काम उभं करणार आहे. मी तुम्हाला एक सांगतो की येणाऱ्या 5 वर्षामध्ये गोंदेश्वर गार्डन मध्ये ज्या भारतातून नव्हे तर जगातून लोक या ठिकाणी पाहायला येतील अशा प्रकारचं सुंदर गार्डन, ज्याचं AI गार्डन मी या ठिकाणी त्याचा प्लॅनिंग पण करायला दिलेलं आहे. आर्किटेक्ट पण येऊन गेले आहेत, डिझाईन चालू आहे आणि त्याची मंजुरी मी लवकरात लवकर देणार आहे.
कुठूनही पैसे आणतो, बाहेरून पैसे आणेल, पण गोंदेश्वर गार्डन हे नंबर 1 गार्डन असेल. तुम्हाला असं वाटेल की सकाळी खुशाल जाऊ आपण गार्डन मध्ये फिरून यावं, 4-4, 5-5 तास बसले तरी तुमचा जीवनाचा आनंद तुम्हाला या ठिकाणी कमी होऊ देणार नाही. अशा प्रकारच्या गार्डन उभ्या करतो. इथेच शेजारी तुमचं मोठं या ठिकाणी एक ओपन स्पेस आहे, तिथे एक चांगल्या प्रकारचा क्लोज या ठिकाणी एक मोठा स्विमिंग टँक या ठिकाणी उपलब्ध करून या नगराच्या लोकांसाठी, मुलांसाठी, मुलींसाठी एक चांगला स्विमिंग टँक या ठिकाणी आपण उभा करू. ही क्रीडा मंत्री, आता काय बघता तुम्ही, क्रीडा मंत्री आहे आणि शिवाय अल्पसंख्याक मंत्री आहे. पाहिजे तेवढा निधी, पाहिजे तसे पैसे या सिन्नर शहराला देऊ शकतो. अरे संपूर्ण महाराष्ट्राला देतो, सिन्नरला का देणार नाही? त्यामुळे अशा माणसाच्या नादी लागू नका, ज्यांना काही फक्त नुसतं राजकारणामध्ये उलटे पालटे धंदे करायचे, अशा लोकांच्या नादी लागू नका. श्रीमंत माणसं पाहू नका, गरीब माणसं बघा. गरीब माणसंच लोकांचं कल्याण करतात. श्रीमंत माणसाला काय घेणं पडलं कोणाशी? सगळेजण सगळ्या घरचे मोठे आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहा. मी तुम्हाला खात्री देतो, या अगोदर मी विठ्ठल उगले टेस्ट केलेलं आहे, आणि त्यामुळे मला त्याची तुमची चिंता नाहीये. तुम्ही फक्त तुमचं काम बाजूला, बाकीचं काम मी करतो आणि उत्कृष्ट काम तुम्हाला सल्ला द्यायची पण गरज नाही. कारण म्हणजे याच्या अगोदर तुम्ही मला सल्ला दिला होता का? याच्या अगोदर कुठलाही सिन्नर शहराचा नागरिक, कुठल्याही सिन्नर शहरातली महिला किंवा व्यापारी माझ्याकडे, एखादा उद्योजक माझ्याकडे आला आणि मला सांगितलं की सिन्नर शहरामध्ये या गोष्टीची खूप कमतरता आहे, या गोष्टी खूप चांगला होणं आवश्यक आहे, तुम्ही काही करत नाही, असं कोणी सांगितलं नाही. प्रत्येक गोष्ट मी स्वतःच केलेली आहे. प्रत्येक गोष्ट मी स्वतः प्लॅन केलेलं आहे, मी स्वतः डिझाईन केलेलं आहे, मी स्वतः आर्किटेक्ट म्हणून उभा राहिलेलो आहे. आणि माझ्या स्वतःच्या घराच्या कामाला सुद्धा मी कधी स्वतः गेलो नसेल, पण इथं रात्र मी उभं राहून या ठिकाणी काम केलेलं आहे. सिन्नर नाट्य मंदिर आणून ठेवलेलं आहे. अहो हे काही नाटक नाही. आता माझा जो त्यामध्ये मी सुविधा निर्माण करू शकतो. तुम्हाला जर नाटक आवडत नाही, मी काय करू त्याला? मग शेवटी वाढदिवसाला द्या म्हटलं, मग काय करणार? करा आता वाढदिवस, तुम्हाला आवडतात वाढदिवस साजरे करायला. आता अशा पद्धतीने जर करणार आहे तर ठीक आहे, काय हरकत नाही. नवीन पिढीच्या दृष्टिकोनातून सगळं सुविधा असल्या पाहिजे. आमच्या मुला मुलींसाठी मी आता MPSC UPSCचे या ठिकाणी मोठमोठे अभ्यासिका सुरू करणार आहे. अभ्यासिकेमध्ये डे नाईट अभ्यासिका चालेल, तेही व्यवस्था करणार आहे. आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा, या नागरी सुविधा या शहरामध्ये कशा असतात या सुविधा करून दाखवेल. आणि 5 वर्षानंतर हे सिन्नर शहर बदलेल. त्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की सिन्नर सारखं आपल्या शहरासारखं दुसरं शहर नाही, आपण इथंच येऊन राहिलं पाहिजे. थोडा मला त्रास होईल, मला होऊ द्या त्रास. राज्य सरकारमध्ये मी त्रास सहन करायला भक्कम आहे. मला अजितदादा पवारांचे विचार आवडतात. जे बोलतात ते करतात, जे करतात ते सांगतात. मी 1 वर्षापूर्वी बोललो होतो की हा रस्ता मी मॉडेल रोड करेल. मी सांगितलं 1 वर्षामध्ये हा रस्ता मॉडेल रोड होईल. इथून सरदवाडीपर्यंत पूर्ण रस्ता 4 लेनिंग होईल आणि म्हणजे स्ट्रीट लाईट लागेल. रात्री बेरात्री कधी माणूस या रस्त्याने आला तर त्याला अभिमान वाटेल. अशा प्रकारचा रस्ता या परिसरामध्ये होणार आहे. हे सिन्नर शहर एक वेगळ्या मार्गावर जाणार आहे. मोठमोठे शॉपिंग सेंटर करतोय मी. या मागच्या बाजूला आपल्या रस्त्याच्या त्या बाजूला जी कडवाची कॉलनी होती, ती कडवाची कॉलनी आता संपलेली. आमच्या सुनील माळीने त्या जमिनी दिलेल्या आहेत, पण त्या जमिनी आता गव्हर्नमेंटच्या झाल्या आहेत. तिथं मोठं शॉपिंग मॉल उभं करणार आहे. तिथे शॉपिंग मॉल उभं करणार आहे. क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचे क्रीडा संकुल आपण उभा करणार आहे. म्हणजे राज्यामध्ये जे नाही ते या सिन्नर शहरामध्ये तुम्हाला भविष्यात पाहायला मिळणार आहे. पण या ठिकाणी आपल्याकडनं चूक होऊ नये. आपण भावनेच्या आहारी जाऊ नये. संपर्क करतो म्हणून मत टाकू नये, आणि जातीचा आहे म्हणूनही मत टाकू नये, ओळखी पाळखी आहे म्हणून मत टाकू नये, शेजारचा आहे नातेवाईक म्हणून मत टाकू नये. मत फक्त विकासाला पाहिजे आणि विकासाला मत द्यावं ही विनंती करण्यासाठी मी तुमच्याकडे आलो. मला वेळ जरी कमी असला तरी सुद्धा या सिन्नर शहराची जबाबदारी संपूर्णपणे मी माझ्यावर घेतो, माझ्या सहकार्यांवर घेतो. माझ्या सहकार्याने नाही केलं तरी त्याच्याशी तुम्हाला काही कर्तव्य नाही. ती जबाबदारी माझी एकट्याची आहे. मी तुम्हाला शब्द देतो की सिन्नर शहर या शहराचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय मी थांबणार नाही. यासाठी आपण सर्वांनी उद्याच्या या 2 डिसेंबरच्या निवडणुकीमध्ये घड्याळ या चिन्हासमोरचं बटन दाबा आणि नगराध्यक्षापासून तर संपूर्ण नगरसेवक फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची निवडून द्या. तुमच्या विकासाला मी बांधील आहे. माझी कमिटमेंट आहे. मी कमिटेड पॉलिटिशियन आहे. हे तुम्हाला सिद्ध करून देईल एवढंच सांगतो आणि थांबतो.